हाय, झोपला नाहीस तू अजून? मला नाही येते झोप, सिरियसली नाही येते. म्हणजे असं भरून आल्यासारखं झालं आहे, थोडंसं इमोशनल झाल्यासारखं झालं. त्या दिवशी झालं होतं ना पार्कमध्ये, त्या दिवशी मी रडले होते कारण माझं युनिव्हर्सिटीत सिलेक्शन नाही झालं. मी उद्या चालली आहे यार, मी 2 वर्ष. ते लहानपणी व्हायचं ना आपल्याला, दुसऱ्या दिवशी शाळेची सहल असेल की आपल्या रात्री झोप नाही लागायची, तो फील आला आहे मला. अ लॉंग वॅकेशन ऑफ 2 years. ॲक्च्युली आपल्याला पण 2 वर्ष झाली ना, असं वाटतं. खूप वर्षांपासून ओळखतो आपण एकमेकांना, ॲक्च्युली ओळखतो सुद्धा टेक्निकली. लॉजिकली 2 वर्ष झाली यार आपल्या रिलेशनशिपला. सो ऑल सेट फॉर लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप इन 2 countries. ते 2 states ना, आलिया भट आणि अर्जुन कपूरचं, तसं आपल्या 2 countries होईल. नाही मी कॅब बोलावली आहे उद्यासाठी. हो, एअरपोर्टपर्यंत कॅब बुक केली आहे आणि तू येतोयस मला सोडायला. उगाच टांग नको देऊस हा नीरज, मुकाट्याने यायचं आहे मला सोडायला. आणि लिसन, कुणीही इमोशनल वगैरे होणार नाही आहे, कुणीही उगाच सेंटिमेंटी व्हायचं नाही आहे, मला चालणार नाही आहे ते. मी नाही होते सेंटी, मला जस्ट थोडंसं सगळ्याच भावना दाटून आल्या आता. मी इमोशनल वगैरे काही होत नाही आहे. मला तर वाटतं माझ्यापेक्षा तुझे रडण्याचा चान्सेस जास्त आहेत उद्या सकाळी. तुला आठवतं आहे आपण त्या मूवीला गेलो होतो, तू, मी, बंड्या आणि नुपूर. तुम्ही तिघेही घळा रडत होता आणि मी पूर्ण वेळ इंस्टाग्रामवर स्टॉप करत होते. मला काय करणार, मला बोर होत होतं रे, सिरियसली. घळा रडत होतास. तुम्ही स्कार्फ दिला होता माझा, आठवतोय का, ब्लू कलरचा? का? ओके फाईन. उघडू का? उघडू? ते तिकीट आहे ना, त्याचंच आहे. तू मला रडवू नकोस हा उगाच. आता मी रडायला लागले तर लवकर थांबणार नाही नीरज, सांगून ठेवतीये. मी म्हटलं होतं ना आपल्या दोघांमध्ये तूच जास्त इमोशनल आहेस, तूच जास्त रोमॅन्टिक आहेस, तूच जास्त, कितीही हलकट असलं ना तरी तू खूप कमाल आहेस, तू खूप केअरिंग आहेस यार. मी नाही असं काही जपून बिपून ठेवते, मी फक्त आठवणी जपून ठेवते, अशा भौतिक गोष्टी नाही ठेवत मी. यू नो व्हॉट, हेच जो तुझा एक ढिला झालेला स्क्रू आहे ना, दॅट मेक्स यू युनिक माय लव्ह. यू आर माय लव्ह. तो ढिला झालेला स्क्रू नीट बसला ना तर तुझा सगळा ओरिजिनलनेस निघून जाईल, तुझा नीरजनेस जो आहे तो निघून जाईल. अँड या, नाव नो मोर गर्लफ्रेंड्स, नो मोर स्पेशल गर्ल फ्रेंड्स ऑल्सो. जर का मी 2 वर्षांनी परत आले आणि मला कळलं ना तुझ्याकडे ऑप्शन नंबर 304, ऑप्शन नंबर 437, ऑप्शन नंबर 513 वगैरे काही आहे, तर बघ हा, धरून मारेन तुला, मिसरू नकोस. आणि तुझी 2दा इज्जत वाचवली आहे, मातीत पण मिसळू शकते मी. नीरज आहे, मी काय करू शकते. मी खबरदार आता जर का दुसऱ्या कुठल्या मुलीच्या मागे गेला तर. Your last option should be option number 3, and option number 3 will be always me, Neerja. No more options behind Neerja, okay? ऐक ना, उद्या यावेळेस आपण काय करत असू? मी ऑलमोस्ट पोचले असेल ना उद्या, मे बी एअरपोर्टला वगैरे असेल. तुला माहिती आहे, मी ज्या वेळेस तिथे कॉफी पिन ना, आज मला क्रीमी केक्सची खूप आठवण आहे. आपण लिटरली दुधाचा रतीब लावल्यासारखे रोज तिथे जाऊन कॉफी पिली आहे यार.
पण त्याचा रोजचा कस्टमर होतो. एक वेळेस त्याची म्हैस दूध नाही देणार, पण आपण तिथे कॉफी पिणार हे नक्की होतं. क्रीमी केक्समध्ये जाशील त्यावेळेस मला व्हिडिओ कॉल करशील ना, तू तिथे कॉफी पी, मी इथे पी. अँड यू नो व्हॉट, असंच संध्याकाळी रात्री मला कॉल करत जा. म्हणजे असं रॅन्डम की जस्ट बघावं असं वाटलं, जसं झालं होतं काल तसं. आणि मी तिथे अशी छान एखादी मस्त संध्याकाळ असेल, असं नदी किनारी एखादा रेस्टॉरंट असेल आणि मी अशी छान वाईनचा सिप घेत असेल ना, त्यावेळेस मला तुमच्या त्या भांगेची नक्की आठवण येईल, व्हिडिओ कॉलची. आणि दुसऱ्या कुठल्याही मुलीसमोर टॉवेलवर दरवाजा उघडायचा नाही आहे. आणि खबरदार, दुसऱ्या कुठल्याही मुलीला त्याचा धडा शिकवायचा प्रयत्न केलास किंवा कुठलाही धडा शिकवायचा प्रयत्न केलास ना, इथे येऊन मारेन हा नीरज, धरून बदलून तुला. आणि उगाच कोणालाही काही इम्प्रेस करायची गरज नाही. आय एम व्हेरी मच इम्प्रेस्ड बाय यू. मी फक्त सांगते म्हणजे उद्या असं नको व्हायला की मी तुला कधी माझ्या फिलिंग्स सांगितल्याच नाहीत वगैरे. सो जस्ट ऑफ मीटिंग यू नो. आणि रात्री वगैरे मलाच फोन करायचा, काहीही कविता गोष्ट असेल, काहीही तुला वाटत असेल तर मला फोन करायचा. मी बँगलोरला 4 दिवस गेले होते. तू रोज एक कविता करायचास माझ्यासाठी, करशील ना? तू आज पण काहीतरी नक्की लिहिलं असणारच. आय बेग. शक्यच नाही तेवढे मी तुला नक्कीच ओळखते. उद्या मी 2 वर्षांसाठी चालली आणि आज तू काही लिहिलं नाही आहेस. सी, तुझ्यापेक्षा जास्त ना मी तुला ओळखते. ऐकायचं आहे मला, माझ्यासाठी लिहिलं आहे, मला ऐकायचं आहे. कम ऑन यार, होऊन जाऊ दे. इर्शाद.